नमस्ते, मी स्वप्नील पुन्हा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आहे मी तळ कोकणातल्या वानोशी या गावात। वानोशी म्हणजे इथे एक फेमस स्पॉट आहे, वानोशी फॉरेस्ट होमस्टे, जे माझ्या मित्राचं आहे प्रवीण देसाईचं, आणि बऱ्याच दिवसापासून विजिट करायचा विचार करत होतो, पण तसा चान्स मिळत नव्हता, वेळ मिळत नव्हता, मध्ये लॉकडाऊन आलं आणि आज फायनली मी इथे आलो आहे की वानोशी फॉरेस्ट होमस्टेकडे। आता मी जातो आहे, आज मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम येतो आहे आणि प्रवीणला आयडिया दिली होती मी येतो आहे म्हणून, स्वतः बाईकने मी आतमध्ये जातो आहे। काय डेस्टिनेशन आहे, कसं आहे, सगळं तुम्हाला सांगतो। तर माझ्याबरोबर आहे आता प्रवीण देसाई, ज्याचा मी तुम्हाला उल्लेख केला मगाशी, वानोशी फॉरेस्ट होमस्टेचा सर्वा, आणि खूप चांगला माणूस, चांगला म्हणण्यापेक्षा खूप भयानक माणूस आहे हा, कारण की ह्याने जे केलं आहे ना त्याला खूप मोठे डेअरिंग लागतं। म्हणजे ज्या काळात लोक आपले जागेत काजू लावणं किंवा रबर लावणं आणि त्याच्यातनं फायनान्शियली आपण कसे स्ट्रॉंग होऊ हा विचार करतो, तिथे या माणसाने फॉरेस्ट कन्झर्वेशनचा विचार केला। 4.5 एकर जागे त्याने फॉरेस्ट कन्झर्वेशन केलं आहे। जे काय केलं आहे ते खूप सुंदर आहे आणि कॅमेरा जस्टिस करणार नाही, तुम्हाला इथे येऊन बघावं लागेल। हा माणूस समर्थ आहे तुम्हाला फिरवायला पूर्ण कुडाशे, तुम्हाला इथून बघावं लागेल नक्की याने काय केलं आहे आणि त्यातनं आपण काय शिकू शकतो आणि आपण कशाच्या मागे धावतो आणि हा माणूस कसलं सुख घेतो आहे ते त्याच्यावरच फिरणार आहे आम्ही। थोडंसं तो आम्हाला दाखवणार आहे नक्की काय काय केलं आहे। आता इथे माझ्याकडे बघताय ना जेवढं सगळं, हे बटरफ्लाय गार्डन आहे। इथे आता मला टर्म्स माहीत नाही, नावं माहीत नाही बटरफ्लायची आणि या झाडांची, पण तुम्हाला प्रवीण खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतो। प्रवीण सांगा मला नक्की कोणत्या प्रकारची ते बटरफ्लाय येतात आणि कोणत्या प्रकारची झाडं तू लावलीस इथे? हा खुळखुळा आहे, हां, क्रोटलरिया म्हणतात त्याला। हां, याला टायगर स्पेसिस येतो याच्यावर। ओके, प्लेन टायगर, ग्लासी टायगर, ओके ओके, कॉमन क्रो पण येतो याच्यावर। ओके, हो, म्हणजे एकाच याच्यावरती 3-4 प्रकारची बटरफ्लाय। ओके, आणि मग ते आपली अंडी घालणं किंवा अळी घालणं यावरच करतात का सगळं? नाही, याच्यावरती अल्कलॉइड घ्यायला येतात। ओके, फिमेलला अट्रॅक्ट करण्यासाठी मेल बटरफ्लाय येतात याच्यावर। ओके ओके ओके, याच्यावर लाईफ सायकल नाही होत। अच्छा अच्छा अच्छा। आणि अजून दुसरं कोणतं इथे? एरिस्टोलोकिया, कॉमन रोज, क्रिम्सन रोज, ओके, आणि कधी कधी सदन बर्डविंग ह्याच्यावर अंडी घालतं। ओके, ह्याच्यावर लाईफ सायकल होते कॉमन रोज आणि क्रिम्सन रोजची। ओके, म्हणजे वर्षाचे 12 महिने ग्रो होता का? कॅटरपिलर खाऊन टाकतात नाही। अच्छा, सो इकडे हे पूर्ण जेवढं दिसतंय तेवढं तू बटरफ्लाय गार्डन केलंयस। हे पूर्ण फॉरेस्टने कन्झर्व केलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। नारळाची झाडं आहेत, हे शेड टाईप केलं आहे। सोलर प्लांट आहे का? येस, सोलार पंपासाठी। अच्छा, सोलार पंपासाठी, म्हणजे तुला पाणी देता येईल सगळीकडे। किती घ्यायचं किलोवॅट? 5। हा, आता प्रवीणने सोलार प्लांट केला आहे इथे। फ्युचरचं त्याने खूप जास्त विचार करून इथे एक छोटीशी विहीर आहे, ही विहीर तुम्हाला मी दाखवतो। खूप सुंदर विहीर, इकडचं पाणी याला पियायला बाकीच्या सगळ्या गोष्टींना मिळू शकतं। पूर्णपणे कुठच्याही नळ योजना डिपेंड नाही आहे, स्वतःची विहीर आहे, स्वतःचं पाणी आहे। आणि आताचं रान बरंचसं वाढलं आहे। हा एक सायटिंग रॅम्प बनवला आहे, ह्याला काय रॅम्पच बोलतात ना? स्ट्रीमवरचा रॅम्प म्हणतो। ओके, आणि खालतून एक नदी बोलू शकता, व्हाळ बोलू शकता, ओढा बोलू शकता, खूप सुंदर। पावसाळ्यात जास्त पाणी असतं ना? हे पावसाळ्यात या रॅम्पवरून जातं पाणी, बाप, या विहिरीवरून जातं पाणी, त्यासाठीच आम्ही त्याची हाईट वाढायची। प्युअर प्लेजरसाठी येऊ शकता तुम्ही इकडे। खूप धकाकीच्या जीवनापासून दूर आणि खूप सुंदर वाटतं आहे। आता असं मी फक्त आहे ना इथून 5 मिनटं आलो आहे आणि मला बरंच काय म्हणतात त्याच्या प्रेमात पडलो आहे मी। इकडे पूर्णपणे गवेरेडे चरतात आणि प्रवीणशी चांगली दोस्ती आहे त्यांची। म्हणजे त्याचे फोटोज वगैरे आहेत, मला मिळाले तर त्याने मला दिले तर मी नक्की टाकीन तुमच्यासाठी। त्याने बरंच म्हणजे खूप चांगलं त्याच्याशी रुळले आहेत तिकडचे प्राणी पक्षी। आपण त्यांना काय त्रास दिला नाही ते पण आपल्याला सहसा काय त्रास देत नाहीत।
रॅम्प आहे तिकडे. आपण आता रॅम्पवरून जी नदी बघितलेली, खूप छान वाटते, खूप प्लेझंट. हा बेच एंडिंग. नदीकडून वरती येऊन आता प्रवीण बोलते वॉच टॉवरवर जावा. तर वॉच टॉवर ॲक्च्युली ती बर्ड सायटिंगसाठी आहे. आपल्याला बर्ड दिसतील का माहीत नाही, पण तुम्हाला मी जागा दाखवतो ती कशी आहे ती. पावसाळ्यात वातावरण अजून प्लेझंट दिसेल, तसं आत्ताही प्लेझंट आहे. ही आहे ना बर्ड सायटिंगसाठी ज्याने टॉवर बनवलं आहे ना, खूप सुंदर आहे. कारण की एका साईडला तुम्हाला फणसाचं झाड आहे, एका साईडला आंब्याचं झाड आहे. सीझन नाही आहे, पण जेव्हा आपण असं निसर्गाच्या अधीमध्ये असतो ना, तेव्हा खूप बरं वाटतं. आणि हे आहे ना तुम्हाला व्हिडिओ बघून किंवा एखाद्या फोटोज बघून हे अनुभवायची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे की तुम्हाला स्वतः येऊन इथे अनुभवायची. आपण मोठ्या मोठ्या ट्रिप्स करतो, लोणावळा, महाबळेश्वर, कधीतरी अशा अनएक्सप्लोर्ड ट्रिप करा जिथे मनाला खरी शांती मिळेल. जिथे कमर्शियलायझेशन झालं आहे तिथे जाण्यापेक्षा अशा ठिकाणी जावा, खूप छान वाटतं. ही फिलिंग आहे ना, ही जो अनुभव तो त्यालाच माहीत असते, बघणाऱ्याला एवढी कळणार नाही. खूप सुंदर. आपण आता खाली उतरूया, बघूया ना पॉन्ड बघा. बर्ड पॉट्स आहेत हे प्राण्यांना पाणी पिण्यासाठी. हां बर्ड पॉट. पक्ष्यांना. खूप छान. इथे छोट्या छोट्या गोष्टी खरंच तुम्हाला बघण्यासारख्या आहेत. सकाळी संध्याकाळी दुपारी. आता उन्हावर आहे ना, अजून पाणी साठलेलं आहे ना. तर बर्ड लवर्स तू कॅमेरा सेट बीट करतात. ह्या त्यांच्यासाठी जा. अच्छा. सर बसान इकडून ते हां त्या बाहेर काढतात. ह्या तयार होता. हां त्या पूर्ण झाकताला. हां पूर्ण झाकताला. हां हां. त्याच्यातून लेन्स बाहेर काढून फक्त ते शूट करू आहे आता. चालू असतं फोटोग्राफी. म्हणजे बेसिकली फोटोग्राफरसाठीच ही गोष्ट केली आहे तू. फोटोग्राफीसाठी स्पेशल. हा त्याचा होमस्टे आहे. इथे होमस्टे हा सुद्धा एवढा रिलॅक्स वाटतो आहे. आता सध्या टुरिस्ट आहेत इकडे आणि झोपले आहेत, पण खूप रिलॅक्स आहे. म्हणजे इकडे ही चेअर बघा, इकडचं तुमचं काय बोलतात ते फर्निचर बघा, आणि आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर बघा, खूप सुंदर आहे. हे सगळं बटरफ्लाय गार्डनचंच काय म्हणतात ते आपलं अरेंजमेंट आहे. आणि लावले पण आहेत वेली वगैरे. ह्या आता मोठ्या होतील तेव्हा ह्याच्यावरती बटरफ्लाय यायला सुरुवात होईल. शोधशात जरा कॅटरपिलर दिसतं का असा शकता ह्याच्यावरती. हे बघ असं. येस. ब्ल्यू मॉर्मन. हो. हा तुम्ही बघू शकता, पण हा कॅटरपिलर आहे ब्ल्यू मॉर्मनचा, ब्ल्यू मॉर्मन बटरफ्लायचा. हां हां राज्य स्टेट. खूप सुंदर, खूप सुंदर. जायंट वूड स्पायडर आहे डोक्यावर माझ्या. बरोबर डोक्यावर. हा स्पायडर बघू शकता तुम्ही. याचं नाव काय प्रवीण? जायंट वूड स्पायडर. जायंट वूड स्पायडर. दिसायला खूप सुंदर दिसतोय. काय त्याचं नाव? बुल फ्रॉग. बुल. बुल आहे बुल फ्रॉग. हे पॉन्ड खास तू यांच्यासाठीच केलं आहे काय? ॲक्च्युली हा मी गवारण्यांचं पाणी पिण्यासाठी केलेला. ओके. आणि ह्याच्यानंतर ह्याच्यावर फ्रॉगची ॲक्टिव्हिटी खूप बघून मिळली. हां. ह्याच्यावर ग्लायडिंग फ्रॉग इलो नंतर हां मलबार नेस्ट बनायला ग्लायडिंग फ्रॉगने त्यांची संख्या वाढली. नंतर बऱ्याच प्रकारचे फ्रॉग इले आहे सर. आणि गवे इले, सांबर, डुक्कर सगळं पाणी पिऊ घेता इकडे. आता जंगल सफारी तू हेच घेऊन जाते काय? नाही, जंगल सफारी म्हणजे नाईट ट्रेल म्हणते. नाईट ट्रेल. हां. कधी कधी इकडे आणते, नाही तर बाहेर होते रोडवर. अच्छा. हे पॉन्ड आहे ना खास करून त्यांनी केलेलं गवेरेडे किंवा कोण छोटे मोठे प्राणी त्यांच्यासाठी पाणी पिण्यासाठी. आणि नंतर बरेचसे याच्यामध्ये आहे ना फ्रॉग्सची ॲक्टिव्हिटी दिसल्या त्याला. आणि इथं बरेचसे फ्रॉग आहेत, मला सगळ्यांची नावं येत नाहीत जी मला प्रवीणने सांगितली, पण बरेचसे फ्रॉग आहेत इथे. ते ॲक्च्युली आहे ना आपण नेहमी म्हणतो की रानात रान वाढलं आहे, पण आपल्याला माहिती नसतं की प्रत्येक झाडाचं एक वेगळं काम आहे. आणि ते झाड ते निसर्ग ते काम करत असतो. तसं मला त्यांनी सांगितलं की आता एक ते जे रान आम्हाला लिटरली आमच्या पण काजूमध्ये दिसतं, पण आम्हाला माहीत नव्हतं का वाढतं. त्यांनी सांगितलं ह्याच्यावरती कोणतरी बटरफ्लाय येऊन बसतात आणि त्याच्यासाठी ते आहे. तर प्रत्येकाचं एक वेगळं काम आहे. खरं आहे, निसर्गाने जे केलं आहे प्रत्येक गोष्टीचं एक काम आहे. बेकारण काहीच नाही या जगात असं नका तरी वाटतं. कारणाशिवाय काहीच नाही. बरोबर आहे. अजून एक पॉइंट आहे दाखव. हां. तिकडे आहे सेकंड पॉइंट. पाणीच हे बघ. ॲक्टिव्हिटी बघ. वाटच जा बघ वरून. अशी वरून येतात काय? हा एक जो कॅटरपिलर जो मगाशी मी तुम्हाला दाखवला ना,
हा थोडा मोठा झालेला आहे. सो हे जेवढं सगळं तुम्ही फिरलात तेवढं प्रवीणचं राज्य होतं. आणि कधी तुम्हाला राज्य बघायचं असेल तर नक्की या प्रवीणकडे. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं देईन. मला फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. आणि एकदा नक्की या. खूप छान आहे, खूप सुंदर आहे. जर तुम्हाला स्ट्रेस तुमचा बस्ट करायचा असेल तर खूप बेस्ट आहे. याचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देईन, हवं तर बोलून घ्या पर्सनली. बाकी काही नाही, खुश राहा, मजेत राहा, हॅप्पी राहा. गुड बाय, साइन ऑफ.